मोडणीम जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादीकडून इच्छुकांची गर्दी, बंडखोरीची शक्यता. माढा तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गटांपैकी एक असलेल्या मोडणीम जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्यानं या गटातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून निवडणूक लढवण्यास महिला इच्छुकांची गर्दी झाल्यानं मोडणीम जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. मागील 2-4 दिवसापूर्वी वरवडे येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला होता. त्याप्रसंगी माढा तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती गणासाठी इच्छुकांच्या मुलाखती खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार अभिजित पाटील यांनी घेतल्या होत्या आणि मार्गदर्शनही केलं होतं. यावेळी इच्छुक उमेदवारांची आणि समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली होती. तर वेळेअभावी मोडणीम जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी इच्छुकांच्या मुलाखती झाल्या नव्हत्या. त्या मोडणीम येथील ओंकार पॅलेस या ठिकाणी पार पडले आहेत. मोडणीम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण महिला असल्याने पार पडलेल्या या मुलाखतीत जवळपास 13 महिलांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये 97 ते 2000 दरम्यान पंचायत समितीचे सदस्य आणि 1 वर्ष उपसभापती तसेच 2002 ते 2005 असे 3 वर्ष जिल्हा परिषदेच्या समाज व बालकल्याण समितीच्या सभापती पदाचा अनुभव असलेल्या सोनंदाताई सुर्वे यांनी मोडणीम जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारी मागितली आहे. सोनंदाताई सुर्वे यांनी या कालावधीत अनेक चांगली कामे केली असल्याने त्या दावेदार मानल्या जात असून मोडणीमचे माजी सरपंच बाबूराव सुर्वे यांच्या त्या धर्मपत्नी आहेत. उजनी गावातून महिला सक्षमीकरणासाठी CRP पदापासून कामाला सुरुवात करत प्रभाग वाईज ग्रुप लीडर म्हणून कार्यरत असलेल्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आणि गेल्या 2 वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माढा तालुका अध्यक्षपद सांभाळत लोकसभा विधानसभा निवडणुकीत सक्रिय आणि प्रामाणिकपणे पक्षाचं काम करणाऱ्या अश्विनी लोकरे या देखील उमेदवारीची मागणी करत चर्चेत आले आहेत. गेले अनेक टर्म जिल्हा परिषदमध्ये कार्यरत राहिलेले आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे काम केलेले माजी सभापती भारत शिंदे यांच्या धर्मपत्नी प्रभावती शिंदे यांना उमेदवारी मिळावी म्हणून माजी सभापती भारत शिंदे प्रयत्नशील आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे चंद्रकांत आबा गिड्डे यांनी देखील धर्मपत्नी सुनंदा गिड्डे यांच्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली असून चंद्रकांत गिड्डे हे मंगल कार्यालय, व्यवसाय व सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले असून मोडणीममधील व्यताळ परिवाराच्या पाठिंब्यासह निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शरद पवार प्रेमी आणि विजयसिंह मोहिते पाटील व मोहिते पाटील परिवाराचे कट्टर समर्थक असलेले आणि 2014 पासून विद्यार्थी चळवळीत सक्रिय भाग घेऊन राज्यभर युवकाचं संघटन आणि मोडणीम येथे रक्तदान शिबिर, सामाजिक उपक्रम राबवत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश संघटक म्हणून काम पाहत असलेले ॲडव्होकेट विजयसिंह गिड्डे यांनी पत्नी स्नेहल गिड्डे यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. स्नेहल गिड्डे या डिप्लोमा इन मॅनेजमेंट पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. आरण येथील यशोदा शिक्षण संकुलाच्या आणि जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता रणदेवे या देखील जिल्हा परिषदसाठी इच्छुक असून माजी प्राचार्य व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस हरिदास रणदेवे यांच्या त्या अर्धांगिनी आहेत. वरवडीतील सिंधू बाळासाहेब पाटील या देखील निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. मोडणीम ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील हे देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून धर्मपत्नी प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. मोडणीमचे माजी सरपंच व विविध पदावर काम केलेले कैलासवासी शिवाजी उर्फ मंगल पाटील यांच्या प्राजक्ता पाटील या सूनबाई आहेत. तर पती ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील यांनी सदस्यपदाच्या माध्यमातून विकास कामे करण्यासाठी अग्रेसर आहेत. प्राजक्ता पाटील या शिक्षित असून बचत गट व इतर सामाजिक कामातून सक्रिय आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावभेट दौरे काढून लोकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोडणीम जिल्हा परिषद गटात होळीच्या पल्लवी पाटील या चर्चेत आले आहेत. पांडुरंगांना पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात एक पाऊल पुढे असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याबरोबरच पूरग्रस्तांसाठी मदत, पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या फीमध्ये सवलत, ऊसतोड कामगारांसाठी मदत या एक ना अनेक समाज उपयोगी कामे करत महिला सक्षमीकरण, महिलांचं आरोग्य, जिल्हा परिषद शाळा सक्षमीकरणासाठी प्रयत्न, शिवाय रस्ते दुरुस्ती, वीज पाणी
या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आणि MSc बायोटेक्नॉलॉजी आणि BLLB पदवी संपादन केलेल्या पल्लवी पाटील यांनी देखील उमेदवारीची मागणी केली असून संविधान रक्षणासह महिलांचा सन्मान, महिलांचे हक्क हे मुद्दे घेऊन पल्लवी पाटील या मोडणीम जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास ठाम असल्यानं चर्चेत आलेले आहेत. तब्बल 9 वर्षानंतर येईल त्या काही दिवसामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्यानं अनेकांनी या निवडणुकीत रस दाखवला आहे. पार पडलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीला झालेली गर्दी आणि इच्छुकांची संख्या पाहता मोडणीम जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण हे माढा तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेला येऊ लागला आहे. मोडणीम जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी 3 उमेदवारांना तिकीट श्रेष्ठींना फायनल करावं लागणार आहे आणि उमेदवारी फायनल करताना खासदार आणि आमदार यांची कसोटी लागणार आहे. शिवाय जनमताचा अंदाजही घ्यावा लागणार आहे. उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी वाढलीच तर ही नाराजीही दूर करत या नाराजीचे बंडखोरीत रूपांतर होऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्याची परिस्थिती पाहता वरीलपैकी अनेक इच्छुक उमेदवार हे मोडणीम जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याचा संकल्प आणि ठाम निर्धार करून आहेत. त्यामुळे उमेदवारी नाही मिळाली तर बंडखोरी करण्याची दाट शक्यता असल्याचं राजकीय वर्तुळातून चर्चेले जाऊ लागले आहे. उमेदवारी कोणाला मिळणार आणि कोणाचे पत्ते कट होणार, उमेदवारी न मिळालेली पुढे भूमिका काय घेणार, बंडखोरी करणार की शांत बसणार हे लवकरच कळेल. पण सध्या मोडणीम जिल्हा परिषद गट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आला आहे. कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते याबाबत तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंटमध्ये. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.